अभिनंदन आणि शुभेच्छा. कॉक्रोच जनता पार्टीचा उदय झाला आहे 4 दिवसात आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीतर्फे त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत. कारण ज्या मुद्द्यावर सैनिक समाज पार्टी संघटित झाली आहे त्या मुद्द्यावर या कॉक्रोच जनता पार्टीने युवकांना एकत्र केलं आहे. वेग आहे, छान आहे. कारण या सिस्टमच्या विरुद्ध लढणाऱ्या लोकांनी हा जो CJIने केलेला उद्गार होता, या बेकार सुशिक्षित बेकारांना कॉक्रोच म्हणजे झुरळासारखं त्यांना तुच्छ समजलं होतं. ठीक आहे, CJIने समजलं असेल, परंतु सिस्टमच समजवते, सिस्टममध्येच ते चालू आहे. ह्या राजकीय नेत्यांकडे जे एम्प्लॉईड लोक असतात, बेरोजगार लोक असतात, ते अनपढ असतात आणि अडाणी असतात, परंतु खरा सुशिक्षित हा खरंच स्ट्रगल करत आहे, नोकरीसाठी प्रयत्न करीत आहे, विविध क्षेत्रामध्ये जाण्याचे प्रयत्न करत आहे. कोणी इंजिनिअरिंग डिग्री, कोणी वकिलीची डिग्री, कोणी हाय डिग्र्या घेतलेल्या आहेत. ते मात्र या भ्रष्ट नेत्याकडे जात नाहीत. तेच आपला विषय घेतात आणि प्रयत्न करतात. अशा लोकांना रोजगार देण्याऐवजी ही सिस्टम त्यांना बेकार समजते, कॉक्रोच समजते, परजीवी समजते. त्यामुळे हा जो युवकांनी काढलेला मुद्दा आहे तो मुद्दा बरोबर आहे. आम्ही सैनिक समाज पार्टी त्यांना एक मोठा सल्ला देणार आहोत की सर्व सिस्टम खराब नाही. यामध्ये 90% लोक खराब आहेत, 90% लोक भ्रष्टाचारी आहेत, 90% लोक गुंडा प्रवृत्तीचे आहेत. त्यामुळे सिस्टम खराब होत गेलेली आहे आणि ह्या सिस्टमला काढायचं असेल तर ह्या कॉक्रोच जनता पक्षाला आम्ही सैनिक समाज पार्टी एक कायदेशीर दिशा देण्याच्या तयारीला आहोत. म्हणून मी तडकाफडकी हा व्हिडिओ बनवत आहे की हे तरुणांनो तुम्ही बरोबर करता आहात. जरी तुमचं ट्विटर हँडल बंद केलं असलं तरी काही बिघडत नाही, कारण ट्विटर हँडल बंद करता येणार नाही. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचं ते हनन आहे. परंतु आपण आता पाहतो 1-2 वर्षापासून कधीतरी कोणत्या तरी नेत्याचं असो, कोणत्या तरी पक्षाचा असो किंवा कोणत्या सोशल मीडियावर ॲक्टिव्हिस्टचा असो, हे त्याच्यावर दबाव आणतात आणि त्यांच्याकडून ते ट्विटर हँडल वगैरे रद्द करतात, पोलिसाचा दबाव आणतात. काही आता महाराष्ट्रामध्ये जे ते रविराज साबळे असतील, कांगणे सर असतील, यांचे पण ट्विटर हँडल बंद केले होते. हे फार चुकीचं आहे. हेचं ज्ञानच ह्या सिस्टमला नाही, पोलिसांना पण नाही आणि त्यामुळं ते असं काही बेकायदेशीर काम करतात जे की घटनेमध्ये ते गुन्हा आहे. त्यामुळे हा दबाव जो वाढत चालवला आहे या सरकारने त्याचा स्फोट होईल आणि त्या स्फोटाची ठिणगी आज पडलेली पाहिली. सोशल मीडियावरच ह्या कॉक्रोच जनता पक्षाने जो आवाज 4 दिवसात केला त्याच्यामुळे सिस्टम घाबरली आहे. आणि घाबरली का, तर तुम्ही चुकीचं करता म्हणून. आणि त्यामुळं चुकीचं करणाऱ्यांनो तुमचा अंत जवळ आला आहे. त्यामुळे मला आत्ताच आमच्या अहिल्यानगरमधून एक जणाचा फोन आला की तुमचे सैनिक समाज पार्टीला समविचारी असणारी एक कॉक्रोच जनता पक्ष आलेला आहे. त्यामुळे मी अहिल्यानगरमधील त्या सज्जनाचं ऐकल्यानंतर मी यूट्यूब चॅनल खोलले आणि धडाधड त्या क्लिपा ऐकल्या आणि त्याच्यावर माझं हे मत बनवलं की यस बेरोजगार सुशिक्षित लोकांनो, यू आर डुईंग करेक्ट थिंग. असा उठाव केल्याशिवाय या देशातले स्वातंत्र्य अबाधित राहणार नाही. कारण ह्या स्वातंत्र्यावरच घाला घालणाऱ्या सिस्टमला संपवावं लागेल. सिस्टम तशी संपणार नाही. म्हणून आम्ही सांगितलं की या राजकारणातील 90% भ्रष्टाचारी वंशादी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना संपवण्यासाठी युवक जागृत झाला आहे. या कॉक्रोच जनता पक्षाच्या माध्यमातून जागा झालेला आहे. म्हणून आम्ही सैनिक समाज पार्टीतर्फे त्यांचं अभिनंदन केलं आहे आणि त्यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. तुम्ही घाबरू नका.
कोणत्याही या देशातला लोकशाहीचा प्रमुख हुकुमशाही करू शकत नाही, आणि हुकुमशाही केली तर भारतीय राज्यघटना आपल्याबरोबर आहे. त्यामुळे तुमच्याबरोबर आम्ही आहोत. धन्यवाद. भारतवर्ष की जय. सैनिक पार्टीचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय.